तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि तरुणांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यात 4 मे रोजी अन्नदाता संघर्ष पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथून सकाळी 9 वाजता या संघर्ष पदयात्रेला सुरुवात होणार असून 17 किलोमीटरचा प्रवास करत जळगाव जामोद शहरामध्ये या पदयात्रेचा समारोप केला जाणार आहे। विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या पदयात्रेमध्ये तरुणांसह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जळगाव जामोद तालुका काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट भाऊराव भालेराव यांनी केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। रामराम मंडळी, जळगाव जामोद तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक 4/5/2026 सोमवार उद्या सकाळी 8 वाजता मानेगाव येथून अन्नदाता संघर्ष पदयात्रा निघत आहे। या यात्रेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ तसेच राज्यातील इतरही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला सर्वांना या पदयात्रेत चालायचे आहे। शेतकऱ्यांचा सन्मान, काँग्रेसचा अभिमान। मंडळी, ही पदयात्रा काढण्याची गरज का पडली की शासनाने, या सत्तेतील लोकांनी निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही। सरसकट कर्जमाफी केलेली नाही। आमची मागणी आहे की सरसकट कर्जमाफी करा आणि 7/12 कोरा करा। शेतीमालाला हमीभाव कायदा लागू करा। म्हणजे हमीभाव आजही जाहीर केला जातो, परंतु पूर्ण वर्षभर त्या हमीभावापेक्षा कमी किमतीनेच शेतमाल खरेदी विक्री केला जातो सर्रास। सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्या, तुरीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे, हरभऱ्याला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे। ह्या प्रमुख मागण्या घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ही यात्रा आयोजित केलेली आहे। मंडळी, या यात्रेमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि शासनाला कळू द्या की शेतकरी आता जागा झालेला आहे। या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शेतकरी शासन दरबारी उभा ठाकला आहे। तरी पुन्हा हीच विनंती आहे की आपण उद्याच्या या पदयात्रेमध्ये सकाळी 8 वाजता मानेगाव येथून सहभागी व्हावे। जय हिंद, नमस्कार।